या प्रियांनो, चला आपण आपल्या महान प्रभूचा गौरव आणि त्याची महानता पाहण्याचा प्रयत्न करूया. तशा प्रकारे बंधूंनी प्रार्थना केली की येत्या दिवसामध्ये आम्हाला तुझ्या गौरवाच्या गोष्टी कळाव्यात आणि तशाच प्रकारे काही गोष्टी आपण समजण्याचा प्रयत्न करूया. तर या आपण वाचूया लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय. लूक शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि त्याचं 18 आणि 19 वचन मी वाचत आहे. लूक शुभवर्तमान दुसरा अध्याय 18 आणि 19 वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून आपल्या अंतःकरणात ते ठेवले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, हा भाग आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. आपण प्रत्येकाने अनेक वेळा वाचलेला आहे आणि येत्या दिवसामध्ये देखील ह्या भागामधून अनेक अशा गोष्टी ऐकण्यास मिळतील. परंतु प्रियांनो, या भागाला वाचत असताना किंवा ह्या ठिकाणी कळत असताना एक मोठा प्रश्न आहे आणि प्रश्न पण आहे आणि त्यातून सुंदर उत्तर असून आपल्या जीवनामध्ये प्रभूला योग्यरीतीने आपण जाणणं आणि प्रभूमध्ये कशा प्रकारे वाढणं ही गोष्ट कळत आहे. बघा ना, मला आपलं लक्ष केंद्रित जे करायचं आहे ते 19 वचनामध्ये. ते म्हणजे मरियेने त्या सगळ्या गोष्टी मनात ठेवल्या, म्हणजे मनन केलं आणि त्या अंतःकरणात ठेवल्या. आज हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या गोष्टीला ज्यावेळेस आपण विचार करतो की मरियेने काय असं मनात ठेवलं आणि काय असं मनन केलं. हो प्रियांनो, प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या गोष्टी त्या मेंढपाळांनी सांगितल्या, मेंढपाळांनी त्यांचं वर्णन केलं, कशा प्रकारे आम्हाला कळवण्यात आलं. या सगळ्या गोष्टी ती जाणत असताना प्रभू ख्रिस्ताविषयी तिने ते आपल्या अंतःकरणात ठेवले. प्रियांनो, या जगामध्ये राहत असताना अशा अनेक गोष्टी मनुष्याच्या मनात असतात, विचारात असतात, हृदयात असतात. परंतु ह्या जगातल्या गोष्टी जर मनात असतील ना प्रियांनो, तर त्याचं एवढं काही फरक किंवा त्याचा काही फायदा कधीच होत नाही. परंतु जर आपल्या महान देवाच्या गोष्टी, महान देवाच्या कार्याच्या अद्भुत रीतीच्या गोष्टी ज्यावेळेस आपण मनामध्ये ठेवतो ना प्रियांनो, त्याचा परिणाम फार सुंदर होतो. आणि त्या परिणामाबद्दल इतकंच सांगेन मी तुम्हाला की त्याच्याद्वारे आपल्या देवाचं गौरव तर होतं, परंतु त्याबद्दल आपल्या आत्मिक वाढ आणि विश्वासाची वाढ इतकी सुंदर होते ना की त्याच्याद्वारे अनेक लोकांना आपला महान प्रभू उत्तम रीतीने समजणारा, उत्तम रीतीने कळणारा होतो. आज असेच काही उदाहरणं आपल्या समोर मला ठेवायचे आहे आणि त्यातून आपल्याला दाखवायचं आहे की ज्या वेळेस प्रभूचं वचन आपण आपल्या मनामध्ये ठेवतो त्यावेळेस काय होतं. त्यापूर्वी मी आपल्यासमोर एक वचन वाचून दाखवित आहे आणि त्यानंतर आपण आपल्या भागाकडे पुढे जाऊया. ते म्हणजे स्तोत्र संहिता 119 आणि 11. त्यामध्ये देवाचा सेवक देखील अशा प्रकारे म्हणत आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. पाप करू नये म्हणून मी तुझे वचन जपून ठेवलेले आहे. आता प्रियानो पाहूया, वचन मनामध्ये ठेवल्यानंतर किंवा देवानी काही गोष्टी कळवल्यानंतर त्या मनामध्ये ठेवल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो. असाच रीतीने बघत असताना ह्या मर्याविषयी विचार करत असताना असेच काही देवपाच्या दयेने माझ्या मनामध्ये काही विचार प्रभूने टाकले आणि ते विचार आपणासमोर मी मांडत आहे. पहिला जर बघायला गेलं प्रियानो, तर समोर असा विचार आला की सर्वात पहिले असं मनामध्ये ठेवणारा कोणी व्यक्ती आहे का की त्याच्या जीवनामध्ये असं काही गोष्ट घडली की त्यांनी त्या देवाच्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या. तर प्रियानो, सर्वात पहिले माझ्या समोर जो आला तो म्हणजे देवाचा सेवक याकोब. आपण पाहूया उत्पत्ती ह्याचा 37वा अध्याय. उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. उत्पत्ती याचा 37वा अध्याय आणि 11 वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. या ठिकाणी याकोबाची मुलं आहेत आणि त्यापैकी योसेफ हा याकोबाचा लहान मुलगा असल्या कारणाने तो लाडका आहे आणि त्याचं काही बोलणं आहे आणि ते बोलणं त्यांनी मनामध्ये ठेवलेलं आहे. ह्या गोष्टी या ठिकाणी माहिती आहेत. प्रियानो, आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा भाग आहे. योसेफाचं स्वप्न आहे आणि योसेफाने आपलं स्वप्न आपल्या आपल्या कुटुंबाला त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या भावाला, आपल्या आईला, आपल्या सर्व कुटुंबाला
त्यांनी ते स्वप्न सांगितलेलं आहे. त्या स्वप्न ऐकल्यानं त्याचा परिणाम भावांवरती विरोध झालेला आहे. म्हणजे त्याला त्याच्याविषयी क्रोध त्यांच्या मनामध्ये आलेला आहे आणि त्याची सर्व फॅमिलीने ते ऐकलेलं आहे. परंतु याकोबाची एक उत्तम गोष्ट या ठिकाणी दिसत आहे की त्या सर्व गोष्टी त्यांनी योसेफाच्या आपल्या मनामध्ये ठेवलेल्या आहेत. प्रियानो, ही एक सुंदर गोष्ट आहे की तेव्हा त्यांनी मनामध्ये ठेवली ना, त्याचं काय झालं. आता कित्येक वेळा आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही, परंतु ज्या वेळेस या योसेफाविषयी किंवा याकोबाच्या नात्याविषयी ज्यावेळेस आपण समजतो ना, त्यावेळेस काही गोष्ट समजण्यासाठी आपल्याला आपल्याला सहाय्य मिळतं. ते म्हणजे कसं, ज्या वेळेस आपण याच अध्यायामधलं तिसरं वचन ज्यावेळेस पाहतो ना प्रियानो, त्या ठिकाणी याकोबाचा प्रिय असणारा मुलगा हा योसेफ दिसत आहे. त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे, मी वचन ते वाचून दाखवितो. त्यामध्ये असलेलं आहे, इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पाणघोळ झगा केला होता. म्हणजे एक प्रेमळ असणारा, प्रिय असणारा मुलगा त्याला या योसेफा कळत आहे. आता प्रिय मुलगा असल्या कारणाने आपला प्रत्येकाला समजून येतं की ज्या वेळेस प्रिय असतो त्यावेळेस आपण त्याला शिकण्यासाठी, समजण्याकरता आणि त्याच्या वाढी करता आपले अनुभव आपण नक्कीच त्याला सांगतो, की जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी देखील उत्तम रीतीने जीवनामध्ये चालणारं आणि वाढणारं बनावं. आणि प्रियानो, आपण ज्या वेळेस योसेफाचं जीवन आपण ज्या ज्या वेळेस आपण स्मरण करतो, आपण आठवतो किंवा वाचतो, त्यावेळेस प्रियानो तुम्हाला आणि मला कळतं, उत्तम रीतीने कळतं. काय कळतं? योसेफ हा किती संकटामध्ये होता. योसेफ हा किती एकटा पडला होता. योसेफाच्या जीवनामध्ये किती अडखळणे आले होते, किती त्रास आले होते. त्यावेळेस काय झालं असेल? प्रियानो, हो, हे झालं असेल की प्रियानो याकोबानी आपले काही अनुभव त्याला सांगितले होते, की ज्या वेळेस मी माझ्या आई वडिलांपासून पळालो, त्यावेळेस मी एकटा होतो. मला कोणाचा सहारा नव्हता. त्या रस्त्याने मी एकटा गेलो. मला देवाने कशा प्रकारे यश दिलं, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने मला कशा प्रकारे सहाय्य केलं. ज्यावेळेस मी देवाशी प्रामाणिक राहिलो, भले काही लोकांनी मला फसवलं, परंतु मला देवाने त्यामध्ये देखील यश करून त्याच्या गौरवासाठी मला निवडून घेतलं. किती हे उत्तम रीतीने त्याने आपल्या मुलाला हे अनुभव सांगितले असेल. त्याचा परिणाम काय झाला? योसेफ देखील एकटा असताना त्या गोष्टी आठवत आहे. योसेफाच्या जीवनामध्ये देखील त्या गोष्टीमध्ये धैर्य मिळत आहे. ते म्हणजे काय? प्रियानो, उत्तम रीतीने देवाशी एक प्रामाणिक असणारा असा योसेफ आपल्या जीवनातून तुम्हाला आणि मला दिसतो. प्रियानो, इतका प्रामाणिक दिसतो की योसेफाच्या जीवनामध्ये केवळ याकोबाच्या कुठल्या चुकीतल्या गोष्टी दिसत नाहीत. योसेफाच्या जीवनामध्ये केवळ देवाच्या चांगल्या गोष्टी, देवाला कशा प्रकारे भिवून वागेल, देवाचं गौरव करेल, ह्याच गोष्टी योसेफाच्या जीवनातून दिसत आहे. आणि प्रियानो, आपला प्रत्येकाला माहिती आहे की योसेफाचं यश किंवा योसेफाला मिळाला जय, की तो एका राष्ट्राचा पूर्णपणे एक मोठा अधिपती बनलेला आहे, एक चांगल्या प्रकारे चालवणारा बनलेला आहे. आणि इतकंच केवळ नव्हे तर आपल्या घराण्याला वाचवणारा आणि त्यांना देखील प्रगट करणारा हा योसेफ या ठिकाणी दिसत आहे. एक उत्तम उदाहरण योसेफाच्या जीवनातून दिसत आहे. आणि त्यापेक्षा मी अजून उत्तम रीतीने सांगेल, म्हणजे योसेफाच्या जीवनातून आज प्रभू येशू ख्रिस्ताची देखील उत्तम रीतीने ओळख आपल्याला दिसते. कारण की तशा प्रकारे कित्येक वेळा त्याचं उदाहरण प्रभू येशू ख्रिस्तासाठी देखील घेतलं जातं. एक उत्तम असा मुलगा योसेफ हा दिसत आहे. कधी? ज्या वेळेस याकोबानी आपल्या मनामध्ये योसेफाविषयी काही गोष्टी ठेवल्या आणि त्या आपला प्रिय असल्या कारणाने त्याने कळवल्या. त्या कारणामुळे योसेफाच्या जीवनातून एक उत्तम धडा आज तुम्हाला आणि मला शिकायला मिळतो. प्रियानो, एवढंच नाही तर आणखी एक व्यक्ती आहे की त्यांनी सुद्धा आपल्या मनामध्ये काही गोष्टी ठेवल्या. आज थोडस त्याच्यावरती पण मला मन किंवा विचार घेऊन जायचे आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे दानियल आहे. प्रियानो, दानियल ह्याचा आपण 7वा अध्याय आणि त्याचं 28 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्यामध्ये देखील तो शब्द आलेला आहे, जो आपण आज आपला विषय आहे तो म्हणजे काय आहे? दानियलचा 7वा अध्याय आणि 28 वचन असं लिहिलेलं आहे, या गोष्टीचे कथन तेथे संपले. मी दानियल या कल्पनांनी व्याकुळ झालो आणि माझी मुद्रा पालटली. तरी मी हे सर्व आपल्या मनात ठेवले. दानियलाने सुद्धा आपल्या मनामध्ये ठेवलं. प्रियानो, दानियलाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो किंवा अभ्यास करणारे किंवा अभ्यास शिकवणारे जण आहे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं की दानियलाच्या पुस्तकाचा क्रम जो आहे ना,
तो योग्य रीतीने आपण समजला ना तर आपल्याला कळतं की ह्या ठिकाणी काही राजे लोक आहेत. म्हणजे त्यापैकी नबुकदनेस्सर आहे, बेलशेल राजा आहे, दारियावेश म्हणजे मेदी राजा आहे. ह्यांच्या जीवनाला जर पाहायला गेला त्यांचा क्रम जर आपण बघितला ना तर या पुस्तकाचा काही क्रम थोडासा मागे पुढे गेलेला दिसतो. जर आपण बघितलं तर 1, 2, 3 आणि 4 अध्याय हे बरोबर आहेत, लाईनीसूर आहेत. परंतु ज्या वेळेस आपण 5वा अध्याय आणि 6वा अध्याय ज्यावेळेस वाचतो ना प्रियानो, त्यावेळेस त्या राजांचं नाव वेगळं आलेलं आहे आणि पुन्हा त्यांचं नाव 9व्या अध्यायामध्ये पुन्हा आलेलं आहे. मग जर ह्या अध्यायांचा क्रम आपण जर योग्य रीतीने वाचला किंवा समजून घेतला ना तर प्रियानो आपल्याला उत्तम रीतीने कळेल की ह्या भागामध्ये मुख्य आपल्याला काय गोष्ट समजायची आहे. म्हणजे दानिएल या पुस्तकाला जर योग्य रीतीने वाचलं म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा अध्याय आणि त्यानंतर डायरेक्ट आपण 7वा अध्याय, 8वा अध्याय आणि मग 5वा, 9वा आणि 6वा, 10वा, 11वा, 12वा हे अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो ना त्यावेळेस आपला राजाचा उत्तम रीतीने क्रम क्रम किंवा राजा कुठल्या कुठल्या काळामध्ये होते, कधी राज्यावर यश मिळवलं, या गोष्टी आपल्याला समजतात. आता मला सांगायचा मुद्दा म्हणजे हा आहे प्रियानो की ह्या ठिकाणी जे दानियलाला जे दृष्टांत झालेला या 7व्या अध्यायामध्ये, हा दृष्टांत ज्यावेळेस तुम्ही या 7व्या अध्यायामध्ये वाचताना त्याला मोठमोठे प्राणी दिसलेले आहेत आणि त्यांचा आकार, त्यांचं जे वागणूक फार भयंकर आहे. आणि या गोष्टी का झालेल्या आहेत? कारण की जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं ना की 4थ्या अध्यायानंतर 7वा अध्याय आणि 8वा अध्याय आलेला आहे. त्यामध्ये दानिएलाच्या दृष्टांताची गोष्ट आहे आणि त्यानंतर पुढे 9व्या अध्यायानंतर त्याला 6वा अध्याय तिथं गणलेला आहे. आणि 6व्या अध्याय जेव्हा वाचतो ना प्रियानो आपण, त्यावेळेस दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलेलं आहे. प्रियानो, दानिएलाला त्या सिंहांची भीती वाटली नसेल का? वाटली असेल, परंतु इतकी नाही. कारण की दानिएलाला ज्या दृष्टांतामध्ये जे प्राणी दिसलेत ना त्या प्राण्यांचं वर्णन तुम्ही आणि मी पाहतो किंवा वाचतो ना, दानिएलाला सिंह हे काहीच वाटले नसतील. कारण की ते प्राणी इतके भयंकर, दानिएल की दानिएल त्यांना बघून सुद्धा इतका मेल्यासारखा झालेला आहे पूर्णपणे, इतकं त्याचं वर्णन तो करत आहे. प्रियानो, याचा परिणाम हा झाला की दानिएलला सिंहांमध्ये तो बसलेला आहे आणि देवाने त्याला त्याचं भय देखील दिलं नाही. प्रियानो, मनात ठेवलेली गोष्ट दानिएलने मनामध्ये ठेवलं की मला हा दृष्टांत देवाने दाखवला काय आहे ह्याचा विचार दानिएल करत आहे. त्याचा परिणाम असा झाला की त्याला सिंहांची भीती नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे प्रियानो, ज्या वेळेस आपण पुढील अध्याय वाचतो त्यावेळेस कळतं की त्याचा परिणाम असा झालेला की देवाने जे रहस्य, जे पुढील काळामधले रहस्य आहे, स्वर्गातलं रहस्य जे आहे, देवाचं जे रहस्य आहे प्रियानो, ते त्याला प्रगट झालेलं आहे. ते त्याला देवाने कळवलेलं आहे. किती हे उत्तम गोष्ट आहे ना. ज्या वेळेस देवाच्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये आपण ठेवतो त्यावेळेस देव आपल्या सारख्या मनुष्याला किती उत्तम आणि किती ग्रहणीय आणि मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी देव प्रगट करणारा या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसतो. किती हा उत्तम देव आहे, किती हा महान देव आहे की तुम्हाला आणि मला अशा गोष्टी प्रगट करणार आहे. तर प्रियानो, आज या मरियेने सुद्धा आज तीच गोष्ट केलेली आहे. तिने काय केलेलं आहे? तिने आपल्या मनामध्ये त्या येशूच्या महान गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलेल्या आहेत. प्रियानो, केवळ ह्या 19व्या वचनामध्ये लोक याचा 2रा अध्याय 19 वचनामध्येच नाही, तर प्रियानो आपण 51 वचन जेव्हा ते वाचतो त्यामध्ये देखील असं झालेलं आहे की येशू ख्रिस्तानी ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये तो आहे त्यावेळेस देखील मरियेने असं केलेलं आहे की तिने त्या गोष्टी पुन्हा मनामध्ये ठेवलेल्या आहेत. त्या प्रभूचं पूर्ण जीवन एक जवळून पाहणारी आणि उत्तम रीतीने समजून आपल्या मनामध्ये ठेवणारी ही एक उत्तम स्त्री, एक उत्तम बहीण या ठिकाणी दिसते प्रियानो. आज प्रियानो, या गोष्टीला पाहताना किंवा विचार करताना तुम्हाला आणि मला उत्तम एक गोष्ट अशी शिकायला मिळत आहे किंवा कळत आहे. देवाची कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण वाचन करतो, आपल्या जीवनामध्ये अनुभवतो, आपल्या जीवनात ती साक्ष होते, ती साक्ष किंवा तो अनुभव आपण देखील उत्तम रीतीने मनामध्ये ठेवून त्याच्याविषयी मनन करणं आणि मनन करून त्याचा गौरव करणं फार गरजेचं आहे. पियानो, ह्या मरेने काय केलं हो मनामध्ये ठेवून? आपल्या सर्वांना मला थोडंसं एक नातं आपल्याला कळवायचं आहे, त्यातून आपल्याला कळून येईल. ते म्हणजे योहान कृष शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याचं 26 आणि 27 वचन. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यामध्ये असलेलं आहे योहान कृष शुभवर्तमान 19वा अध्याय 26 आणि 27 वचन. त्यामध्ये असलेलं आहे, मग येशूने आपली आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा,
हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. आता प्रियानो, या ठिकाणी एक नातं जुळलेलं आहे. एका आईचं एका मुलाबरोबर, एका मुलाचं एका आई बरोबर. आणि जोडणारा कोण आहे? एक महान देव आहे, एक महान पुत्र आहे, आणि अद्भुततेचा राजा या ठिकाणी आहे. आणि कधी आहे? एकदम अशा परिस्थितीमध्ये की त्यावेळेस सुद्धा प्राण तिथून जात आहे. प्रियानो, महान प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य या ठिकाणी तुमच्या करता आणि माझ्या करता हे आहे. हे नातं जोडण्याकरता त्यांनी यासाठीच केलेलं आहे की प्रियानो, तुम्हाला आणि मला प्रभू हा उत्तम रीतीने समजावा, येशू ख्रिस्त हा उत्तम रीतीने समजावा. मी असं का म्हणत आहे प्रियानो? की प्रियानो, या मरियेला योहानाशी जोडलं. हा प्रिय शिष्य म्हणजे योहान आहे, हे आपला प्रत्येकाला परिचय आहे. प्रियानो, या योहानाला ज्या वेळेस या मरियेला जोडलं ना, एक उत्तम नात्यामुळे एक अशी गोष्ट झाली की मनातील गोष्टी मरियेने या योहानाला काही कळवलेल्या दिसतात. आता बायबलमध्ये असा उच्चार नाही किंवा काही असं लिहिलेलं नाही, परंतु या ठिकाणी एक शब्द आलेला आहे की योहानाने आपल्या घरी तिला ठेवून घेतले. म्हणजे काय आहे? आता घरी असताना राहत असताना आपण पाहतो आपल्या विश्वासी बहिणी आहेत. आता जशा प्रकारे गीत गायलं आमची बहीण ब्लेसी, हिने सुद्धा काही अशा जीवनामध्ये जेव्हा प्रभूमध्ये असताना तिने देखील काही गोष्टी प्रोत्साहन देण्याकरता मला देखील कळवल्या होत्या. तशा प्रकारे अशा काही आपल्या विश्वासणाऱ्या बहिणी आहेत, असे काही आपले विश्वासणारे भाऊ आहेत. ते काय करतात की ज्या वेळेस प्रभूच्या गोष्टी आपल्याशी डिस्कस करतात किंवा बोलतात. पियानो, मरियेने सुद्धा घरामध्ये असल्या कारणाने काही आपल्या मनातील गोष्टी ज्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणलेल्या आहे, मनन केलेल्या आहेत, नक्कीच योहानाला कळवल्या असतील. योहानाने सुद्धा देखील आपल्या काही गोष्टी मरियेला कळवल्या असतील, कारण आई आणि मुलगा हे आहेत. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम आपल्याला दिसतो प्रियानो उत्तम रीतीने, की योहान उत्तम रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन लिहिणारा शुभवर्तनामधून. योहान आपल्याला उत्तम रीतीने दिसतो की येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ, जो तुमच्या करता आणि माझ्या करता त्या पापाचं बलिदान, तो किती उत्तम रीतीने झालेला. योहाना करता तुम्हाला आणि मला कळतं प्रियानो की उत्तम रीतीने प्रभू येशू ख्रिस्त उठलेला. तो कशा रीतीने उठला, त्यांनी कशा रीतीने तो भेटला, तो कशा रीतीने खाल्लं, कशा रीतीने थोमाद्वारे तो जिवंत आहे, म्हणजे ते हातामध्ये खिळे आहेत, ह्या गोष्टी कळाल्या. हे उत्तम रीतीने दाखवणारा योहान या ठिकाणी तुम्हाला आणि मला कळतो. शुभवर्तनामध्ये एक उत्तम रीतीचं शुभवर्तमान आपल्याला त्या ठिकाणी समजतं. प्रियानो, एवढंच नाही तर प्रियानो, योहानाद्वारे आज तुम्हाला आणि मला त्याच्या पत्राद्वारे तुम्हाला कळतं की तो बापांना कळवणारा, तो मुलांना तरुणांना कळवणारा, आणि तो लहान बाळकांना कळवणारा उत्तम रीतीचा एक देवाचा सेवक या ठिकाणी कळतो. त्याच्या योहानाचं पहिलं पत्र, दुसरं पत्र, तिसरं पत्र, यातून खोट्या संदेशाविषयी कसा रीतीने सावधान राहणारा कळवणारा, कुटुंबामध्ये कशा प्रकारे वागवणारा, मंडळीमध्ये कशा प्रकारे राहणारा, उत्तम रीतीने शिकवणारा, समजवणारा हा योहान या ठिकाणी दिसतो. आणि त्या पलीकडं ज्यावेळेस आपण या योहानाच्या या जीवनाला पाहतो, त्यावेळेस प्रियांनो, प्रगटीकरणामधून आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त आता कसा आहे. प्रभू येशू ख्रिस्त किती उत्तम रीतीने सामर्थ्याने भरलेला आणि विजयाने भरलेला आपला देव त्या ठिकाणी कळतो. म्हणजे पहिला अध्याय जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस कळतं. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचं रूप, त्याचे केस, त्याचं शरीर कशा प्रकारे आहे. मला माझ्या नेहमी माझ्या मुखामध्ये एक शब्द येतो, त्याचे पाय जणू जळून आगीच्या भट्टीसारखे त्याचे पाय. प्रियानो, उत्तम रीतीने येशूचं वर्णन कळवणारा, येशूविषयी सांगणारा, केवळ येशूचं जीवनच नाही, येशूचा मृत्यूच नाही, परंतु येशू ख्रिस्त जिवंत आणि कशा प्रकारे सामर्थ्य असणारा हा उत्तम रीतीचा कळवणारा हा योहान या ठिकाणी दिसतो. प्रियानो, मनामध्ये ठेवल्यानंतर त्याचा परिणाम किती उत्तम रीतीने होतो. आज प्रियानो, आज देवाचं हे वचन, देवाचं हे महान गौरव ज्या वेळेस तुमच्या आणि माझ्या मनामध्ये येतं ना प्रियानो, आपण ते मनन करतो ना प्रियानो, त्याचा एक उत्तम परिणाम आपल्या जीवनातून, भले आपल्या जीवनातून किंवा आपल्या आपल्या नात्यातून, आपल्या मित्रमंडळीतून विश्वासणाऱ्या अशा लोकांमधून देखील देव प्रगट करायला मागत आहे. आज खरोखर देवबाप्पाचं आपण मनन करूया, त्या महान प्रभूचं मनन करूया. आणि प्रियानो, आज देवाच्या दयेने जर आपल्याला उद्या प्रभू सांभाळून ठेवत आहे,
तर त्या गौरवी देवाच्या गोष्टी ज्या आपण आज शिकलेलो आहोत किंवा समजत आहोत, जेव्हा आपल्याशी बोलत आहे प्रियानो, त्यावेळेस आपण ते मनन आपण देवाच्या या उद्या दिवसामध्ये आराधनेमध्ये आज आपण व्यक्त करून त्या गायनाद्वारे, त्या प्रार्थनाद्वारे, त्या आराधनेद्वारे, प्रत्येक गोष्टीद्वारे त्या देवाचं इतकं महान गौरव करूया, इतकं महान स्तुती करूया, इतकं महान सहाय्य त्याला सांगूया की तो किती अद्भुत आहे, तो किती महान आहे. आणि देवबाप करो या सर्व महान गोष्टी समजण्याकरता आणि त्याचं महान प्रेम करण्याकरता तुम्हाला आणि मला सहाय्य करो. प्रियानो, एक शेवटचं गोष्ट सांगून मी ह्या ठिकाणी बंद करत आहे. ते म्हणजे या ठिकाणी मरियेने या गोष्टी मनामध्ये ठेवल्या, योहानाने त्या गोष्टी मनातल्या ऐकून प्रगट केल्या. परंतु त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे प्रियानो, की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे आणि तो तुम्हाला आणि मला जवळ करायला मागत आहे, तर तुम्हाला आणि मला आपली ओळख करायला मागत आहे. आज या ठिकाणी जर कोणी असे असेल की तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याचा, समजण्याचा प्रयत्न करत आहे, प्रियानो आज उत्तम संधी आहे. त्याचा फायदा करून घ्या आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला समजण्याचा प्रयत्न करा. देवबाप करो या महान गोष्टी समजण्याकरता तुम्हाला आणि मला सहाय्य करो. धन्यवाद.